नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। सुरळीची वडी तर तुम्ही खाल्ली असेल, पण कधी तुम्ही कैरीची सुरळीची वडी खाल्ली आहे का हो? आज मी बनवलेली आहे चटपटीत अशी कैरीची सुरळीची वडी। ही रेसिपी एवढी चटपटीत होते की तुम्ही एकदा बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाल। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। कैरीची सुरळीची वडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या स्वच्छ धुवून त्याचा देठ कट करून घ्यायचा। कैरीची साल काढून घ्यायची। साल काढत असताना काळजीपूर्वक काढायची, कारण साल जाडसर असते, काढत असताना थोडासा त्रास होऊ शकतो। पहा, या ठिकाणी कैरीची साल काढून घेतलेली आहे। आता या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे चिकटपणा वगैरे जो असेल तो पूर्ण निघून जातो। कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता मधून कट करून घ्यायच्या। त्याच्यामध्ये कोय तयार झालेली आहे। पहा, कोय सुद्धा कोवळीच आहे, ती कोय काढून घ्यायची। कोय काढल्यानंतर आता या कैरीचे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत। एकदम पण छोटे किंवा एकदम पण मोठे नाही, मीडियम असे कैरीचे तुकडे तयार करून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता। पहा, त्यानंतर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये तयार केलेले कैरीचे तुकडे टाकायचे आणि हे शिजवून घ्यायचे आहेत। एक 8 ते 9 मिनिटांमध्ये पहा व्यवस्थित कैरी शिजली जाते। छोटे तुकडे केल्यामुळे कैरी पटकन शिजते। इतर साहित्य पहा, साखर अर्धी वाटी, चिमूटभर हिरवा फूड कलर घेतलेला आहे, चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा चाट मसाला। जी शिजवून घेतलेली कैरी आहे ते मिश्रण सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे। आता एका बाउलवरती चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती ही शिजवून घेतलेली कैरी काढायची। ज्या पद्धतीने आपण पुरण करतो त्या पद्धतीनं ही कैरी व्यवस्थित चाळून घ्यायची, म्हणजे त्याचा पल्प आहे तो आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। पाहू शकता व्यवस्थित असा पल्प निघालेला आहे। आता हा जो पल्प आहे तो एका पॅन मध्ये काढायचा। कैरीचं पन्ह करण्यासाठी जसा आपण पल्प काढून घेतो तसा पहा एकसारखा पल्प निघालेला आहे। आता गॅस चालू करायचा आणि हे मिश्रण आहे ते 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचं, भाजून घ्यायचं चांगलं। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची, चिली फ्लेक्स टाकायचे, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडासा चाट मसाला। आता हे सर्व मिश्रण आहे एकत्र करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती हे सतत हलवत राहायचं, छान भाजून घ्यायचं। अगदी चिमूटभर हिरवा फूड कलर टाकायचा, यामुळे रंग खूप छान येतो आणि दिसायला सुद्धा सुरळीची वडी खूप छान दिसते, हिरवीगार अशी दिसते। पाहू शकता तुम्ही याला रंग किती छान आलेला आहे। आता हे मिश्रण चांगलं आटवून घ्यायचं, मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनिट हे मिश्रण चांगलं आटवून घ्यायचं। हे मिश्रण आटल्यानंतर ताटाला आता तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे सुरळीची वडी खाली चिकटणार नाही। ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। त्यानंतर तयार झालेलं जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढायचं आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण बेसनची सुरळीची वडी करतो त्या पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित ताटाला पसरवून घ्यायचं। एकदम पातळ नाही किंवा एकदम जाडसरही नाही, मध्यम असं हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच पसरवून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मी कशा पद्धतीने व्यवस्थित मिश्रण पसरवून घेतलेलं आहे। उरलेलं मिश्रण दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पसरवून घ्यायचं आणि उन्हामध्ये 1 दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायचं। त्यानंतर चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कृती तुम्ही करू शकता। ज्या पद्धतीने आपण सुरळीच्या वड्या कट करतो सेम त्या पद्धतीने ही प्रोसेस करायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा रोल करून घ्यायचा आहे। दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते आणि चवीला सुद्धा तेवढी चटपटीत लागते। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छान अशी ही सुरळीची वडी तयार होते। याची चव खूप चटपटीत लागते, तिखट, आंबट आणि थोडीशी गोडसर अशी याची चव लागते। खूप म्हणजे खूप चवीला छान लागते। हे मिश्रण ज्या वेळेला पातळ होतं त्या वेळेलाच खायला सुरुवात केलेली आमच्या घरी तरी, कारण मुलांना ते मिश्रण सुद्धा खूप आवडलेलं, एवढं चटपटीत लागतं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा अशा व्यवस्थित रोल करून घ्यायचे आहेत। मी एक रोल खोलून दाखवते तुम्हाला किती पातळ याचा लेअर झालेला आहे आणि तुम्ही हा रोल अगदी सहजरित्या खोलू शकता किंवा नंतर सुद्धा याचा रोल करू शकता। यापेक्षा थोडीशी जाड जरी तुम्ही केली तरी सुद्धा काही हरकत नाही।
तयार आहे चटपटीत अशी कैरीची सुरळीची वडी। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर त्याच्यापुढे ऑल हा ऑप्शन येतो, त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।